नमस्कार, मी प्रसाद संगपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर। आपण बघतोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेली 3 दिवस झाले संततधार पाऊस सुरू आहे आणि अजून पुढचे जवळजवळ 3 दिवस कोल्हापूर जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। या कालावधीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात घाट क्षेत्रात, धरण क्षेत्रात तसेच इतर ठिकाणीही ऑरेंज अलर्ट सारखा म्हणजे साधारणपणे 65 मिलीमीटरच्या वरती पाऊस पडण्याची शक्यता आहे। निश्चितच या गेल्या 2-3 दिवसाच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपण बघतोय। पंचगंगा नदी जिथं आपण पंचगंगेच्या पुराची पातळी मोजतो तो राजाराम बंधारा, त्याही ठिकाणी आपण जर बघितलं तर गेल्या 24 तासामध्ये साधारणपणे 8 फूट इतकी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। असं जरी असलं तरी सुद्धा जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही पद्धतीचं काळजी बाळगायचं काही कारण नाही आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर महोदय, त्याचबरोबर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपत्ती व्यवस्थापन विभागानं अत्यंत नेटकं नियोजन केलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होती असं वाटलं तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्व माध्यमांच्या मदतीने जनसामान्यांपर्यंत, नागरिकांपर्यंत सर्व ती माहिती पोहोचविली जाईल। आपल्या सर्वांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने एक नम्र आवाहन करण्यात येत आहे की कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि आपल्या आजूबाजूला जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण होती असं वाटलं तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडील 1077 या टोल फ्री क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता। या व्यतिरिक्त 4 दूरध्वनी क्रमांक या नियंत्रण कक्षामध्ये आहेत। याच्यामध्ये 265 92 32, 265 29 50, 265 29 53 आणि 265 29 54 यापैकी कोणत्याही क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता। सद्यस्थितीला जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी काळजी करण्याचं कारण नाही आहे। धरण क्षेत्रामध्ये जरी दमदार पाऊस होत असला तरी सुद्धा पाटबंधारे विभाग तसंच जिल्हा प्रशासन यांचं सर्व परिस्थितीवरती अगदी सखोल निरीक्षण आहे आणि सातत्यानं आपलं लक्ष आहे। सद्यस्थितीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली नाही।